अरे म्हटलं का रे ते पाहिलं ना बा ते स्वयंपाकाची झाली ना सुरुवात कसं काय आहे त्याचं. हो हो ते स्वयंपाक गिपाक रेडी आहे ती मला तुम्ही ते लक्ष नका देऊ आम्ही बरोबर वेळेवर तयार करतो असं म्हणतात बा म्हणजे वेळेवर होईल ना आणलं पाहिजे बा म्हणलं उशीर कशीर नका करू तर ते हसते बा तो मॅनेजर या हॉटेलाचा म्हणजे नाही 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 आम्ही बरोबर करतो असं म्हणते. नाही नाही ते रोजच आहे तुम्हाला रोजचं आहे म्हणा बा आम्हाला जिंदगीत एकदा असते मग एकदा मागं पुढे झाली की भल्ले लोक डोकं खातात मग याची स्पंगा पडला होता आणि त्याचाच पट्टा पडला होता आणि वक्तावर नव्हतं नसतंच नव्हतं तसंच नव्हतं म्हणून जर ध्यान लक्ष ठेवू द्यायचं अंग. बरं म्हणलं ते आता गेटवर उभा राहायचं तू बी राह मी बी राह तू कसं पाहुणे आली की आपण हसर पाहिजे होती. हो हो भाऊ चला चला तुम्ही तुम्ही व्हा ना बा पुढे. हो मी येतो आणि त्या बायाला सांगते ते काय तयारी करा मला त्याची काय तर ते यायचं सरत नाही काही. नाही नाही त्याचं बरोबर आहे चालू आहे त्याचं तर काय ते म्हणत ना ते काय ऑप्शन करून काय ते पाहिजे सगळं भटजी आला रे. हो हो भटजी बा अर्धा घंटा झाले आले हो बरोबर नाश्ता पाण्याला पाहिजे द्यायचा. अहो योगिताचे बाबा मी काय म्हणलं हा काय मी म्हणलं जोशनाच्या घरचे पाहुणे आले नाहीत ना अजून फोन लावा लागत होता आणि मोठे जावई बाबी नाही आले जयही नाही आली अजून काय येत नाही का व बुडीची तब्येत गिब्येत जास्त आहे का हा मग ला बाई लावेल ना बरं जयाले तू लाव जयाले फोन कसं काय यायचा ना नाही नाही ये ना म्हणा उभे उभे ये म्हणा बा तेवढ्यापुरती साजर लागते आता पाहुणे रावणे जवळ साजर नाही लागणार का. ते जोशनानं लावला फोन त्या पाहुण्याचा फोन काय तो काय येऊन राहिला एंगेज ते तिकडे चालू असेल म्हणते असं म्हणते ते आणि जयाले लावू का मग मी फोन मी म्हणलं माय तुम्ही लावसान पाहुण्याला तर बरं राहते तर फुगला असेल तो त्याला बोलला असा कार्यक्रम असले की फुग्याचं येते. मुकी रे फालतू पाहुणे रावणे हे नको करू मी लावतो पाहुणेले फोन आणि म्हणतो चुकलं का लेक रात्रीच म्हणा लागत होतं का अजून आता मी म्हणलं फोन चालू आहे अजून रात्री काय फोन करा नाही तर पाहुण्यात म्हणलं मला रात्री फोन नाही आला काही सांगताच नाही येत त्याचं त्याला आळू घेणं असलं की कोई बी घेतेस तो पाहिलं नाही का म्हणून त्या लग्नात बी काय तमाशा केला त्यानं पहिले लावतो बा मी त्या पाहुण्याले. काय माय या पाहुण्याचा खरं ना घोरच आहे बाई व लोस करते बाई तेडेल थोत्राचा काही विनसलं असेल म्हणून आणत नसेल नाही तर पोरीले नाही तर काय बुडी काय एका रात्री हे झाली का काल तर माझ्या यायला फोन लावता तर बरं आहे म्हणे मा असं म्हणे ना बरं आहे म्हणे आई मी येतो म्हणे सकाळ कोण येतो म्हणे एका पोरी अशी म्हणे. बरं काही घोर नाही आता चालतेच आहे म्हातारा माणूस आहे तब्येतीचं काय सांगलं जाते बरं मी फोन लावतो तू बहिले फोन लाव म्हणा अंदरली गोष्ट सांग म्हणा बाई खरंच बुडीची तब्येत नाही बरोबर का या पाहुण्याचं काही चालू आहे म्हणा उपटपणा असेल तसं मी लावतो बा त्या पाहुण्याला फोन हात जोडतो त्याला ये बा पुरीचा कुकू आहे मोठा जवळ हजर नसला तर अजून लोक म्हणतील आला नाही हा एकदा पोरगी नसते तर बसून मिटून जाईन की बा तिच्या सासूची तब्येत नाही बरोबर पोरीला काही येणं नाही झालं जवळ बी नाही आला तर लोक म्हणतील ना मग ला बाई फोन खरं ना समजा चांगलं असते ना जयाच्या घरचं भल्लाच बाई तमाशा आहे कायच करा बाई व पुरीचं मन दुखते बरं मी जयाला फोन लावतो तर मी लावा पाहुण्याला फोन कुठं लोक हा म्हणा असं म्हणा कुठं लोक हा म्हणा पाहुणे बा आले ना अजून मी वाट पाहून राहिलो म्हणा असं म्हणा दुनिया भरायचा चढ्या आहे तो चढ्याला चढून दिले की भल्ला मग येल पाडते नाही तर काय भी नसते काय सांगा घरीत तो आता घरीत मासा. आता बरं तू मुकीर आहे फालतूचे नको योग्यताचं झालं का तयारी झालं का बाकीच्या पोट्ट्याची ते जोशनानं काय ते काय पाहिलं तर म्हणे कोणता घागरा ते घेतलं का तिनं ते काही नाही घेतलं त्या पाहुण्यानं काही पैसे दिले नाही उभार मी म्हणलं बाय तू घे मी देतो म्हणलं माय बाई ती फुगली म्हणे मला गेला दिलाच नाही. मी म्हटलं ना बाईले की तू घेऊन ये कोणत्या दुकानात आहे तर मी देतो तू पैसे त्या पाहुण्याला काय पैसे मागला त्यानं 5 दिलं ना मी 5 देतो आता ते पुरीले झालं असतं ते काय होतं ते हा कुठे आहे ते आता यान म्हणा जाय मला कोणा सांग जा घेऊन ये. अव 10,000 आहे ते पाहुण्यानं 5 दिले देऊ दे ना मी हाव ना अजून चिता पुरीची इच्छा आहे ना ते घ्यायची मग घालू दे तिला घेऊ दे द्या आवाज तिले मी धाडतो तिले कोणा संग आणि घेऊन यायला लावतो. हाऊस सर्विस राहते लेकराची पोट्टेली ना नको जो बरं तू सांगला ना पैसा नको पाहिजे म्हणून पुरीच्या आनंदाच्या पुढे पैसा काय आहे मी जिथं हाव तिथं लोक कमावतोच मला लेकराचा आनंद नाही गेला पाहिजे हाऊस आहे तिले कपडे लत्ता घालायचे घेऊ दे तिले आवाज दे मी आणायला लावतो तिले. या माय बाई अति बसा बाई आलो माय बाई आलो बसतो बाई बाकीच्या बाया हाय बाकीच्या आहेत ना येऊन राहिल्या ना म्हणलं बाई ह्या आमच्या राजूच्या मावशी हा असं का या बाई आणि येईन बाई मागच्या गाडी येऊन राहिल्या का नाही आमच्या याच्यात पद्धत नाही पोराची माय नाही लग्नात जात ना कुकाला जात घरची बाई घरीच राहते त्या रोजी दिवसभर ते तुळशीला पाणी घालते हे प्रथा आहे आमच्या इकडे पोराची माय नाही लग्नात जात ना कुकाला जात ना कायलेच नाही जात. हो आता आम्ही इकडे कुकाला आलो किती बाई तर ते आता घरी तांब्या घेऊन तुळशीले पाणी घालत असेल दिवसभर आम्ही घरी जायलो हो आमच्या इकडे पद्धतच आहे बाई ते. माय असं का मला माहित नव्हतं बाई हे त्या रोजी काही चांगलं नाही पण येईन बाई ना मोठे बाई तुमच्या देखताच फोन केलं की नाही मलाच तर माहित नव्हतं आताच काढले तुझ्या बाई नाही पद्धत हे म्हणजे त्या रोजी बाई घाई गडबडी ध्यानच नाही राहिलं तुम्हाला सांगायचं. बरं म्हटलं बाई हे बा आमच्या सांगा की नाही माई पोरगी आहे म्हणजे तुमच्या पोरीची ननद राजूची बाई बोली बाई ती नाही आली पण भावाचं कुकू लागेल ते साखरपुड्याला आली तर इकडे बी आणलं आम्ही तर आम्हाला की बाई फक्त गरम पाणी काय आम्ही आणलं माय घरून हे बा
पण ते गाडीत बाटलीच सांडली बाई गरम पाण्याची. तिला काही अजून थंड पाणी असं इकडलं सुरू नाही केलं कुठे. आता कॅना गिण्याचं पाणी येशील बाई कार्यक्रमाले. तर बाई तेवढं आम्हाला फिल्टरचं पाणी गरम करून देता का बाई थंड करून. आता कोणाला मागा माय म्हणून सरकशी तर तुम्हालाच म्हणलं. बाई त्यात काय माय बाई. मला मला सांगलं होतं. हो फोन आलता ना म्या बाई. म्हणजे आमच्या अंदरल्या धाब्याच्या घरात की नाही गादी गिदी टाकून लागे पलंग गिलंग टाकून पुरी सोय केली त्या बाईची. तर ती म्हणा दिवसभर धाब्याचं घर थंड राहते बाई साजरं. मग बस कुकू लावायच्या वक्ती होती आम्हाला या हॉटेलात. माघरी मापुतण्याजवळ गाडी आहे. मापुतण्या डायरेक्ट वक्तार आणती त्याला होती. होती खायला आता दिवसभर दगदग दगदग लेकराची बी दगदग. तसं अति बी एशी गिशी आहेत म्हणा अति बी थंड आहे. पण जसं म्हणलं लेकरू राहीन ना राहीन तर घरी बी राहिल्या तर चालतात त्या. आणि जसं यायचा कार्यक्रम सुरू झाला तसं आणता येते मग बाईले. माय ते पोरगी राहणार आहे का घरी. नाही अतिच येतो म्हणते ते राहीन मग अतिच. आता या मंगल करायला ते खोली अशी नाही एखादी तर ती तेवढं चालते. पाण्याचं फक्त तेवढं कराय का पोरी. पाण्याचं कसं तिले अजून कॅनचं इकडचं तिकडचं पाणी पाजलंच नाही बाई. उगाच मग लेकराला भारी जायचं होय. हो 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 नाही नाही तुम्ही काहीच टेन्शन. मी म्हणून सांगतो स्वतः जाऊन घरून गरम पाणी करून थंड करून आणतो बाईसाठी. तुम्ही बसा. बाकीच्या बाया आल्या ना तर फक्त मोठ्या बाई तेवढं खुणाव जमाय मला वैयक्तिक करून. हो येईन बाई तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. तुम्ही फक्त त्या शिटूसाठी आमच्या पाणी आणून द्या. हे बा आमचे पाहुणे बी येतात. शिटूची सासू येऊन राहिली तिची ननद आहे येतं तसं रे. तर मग मी तुम्हाला बरोबर आवाज देतो आणि लागे वैयक बी करून देतो. फार सुद्धा माय आताच सांगतो येईन बाई. हे बा काही जर कमी जास्त झालं तर माय हात जोडून आताच तुमची माफी मागतो. सांभाळून घे जा. काय माय बाई येईन बाई काय कमी जास्त होणार आहे माय बाई. आलो तसं गुलाबाच्या पाकड्या आईनं स्वागत केलं आमचं. कायचं कमी काही कमी गिमी नाही व माय बाई. आमची लेक बी गुलाबाच्या पाकळ्यावानीच आम्ही लहानाची मोठी केली बाई. तसंच वाढवलं माहितीले गुलाबाच्या फुलावानी. आता ते तुमच्या कुळाची सून होईल. तुमच्या कुळातली लक्ष्मी होईल. तिच्या चुका अशाच माफ करून घे जा माय बहीण. पोटात घाल जा. काही घोर नाही बाई इन बाई. तुमची पोरगी आमच्या घरी सुखात राहीन. जर सासून राहू दिलं तर मग किराणा माय तुझं बाई. काय म्हणतात मावशी. नाही नाही मावशी काही नाही म्हणत. तुम्ही बाई ह्या लय पाहुणे आहेत तुम्हाला. बोला बसा त्याच्यात आम्ही बसतो आता बरोबर. तुम्ही करा माय आज काही गडबडच राहते. हो बाई हे बा अतिच बसा समोर समोर खुर्च्यावर. आणि लागे बाकीच्या बाया आल्या की तेवढं फक्त मला आवाज दे जा. हो बाई बाई माणुसकीची हाय व राजूची सासू. हो पण आपल्या रत्नाची नीचे जमली पाहिजे ना जोडी. रत्नीले तुम्ही 2 दिवस तुळशीले पाणी घालायला बसू सांग. पण शेवटी नवरी घाले घरी आल्यावर तर आमना सामना होईनच ना माय. मग किती तुळशीले पाणी घालायला लावता. अय माय चाललं ती बसू ना. झालं वाटे यायचं सुरू. माय बाई शिटून केक बी घ्यायला लावला ना. केक बी कापतात म्हणे. सांगा बाई तुझा बाई आता वाढदिवसाला पाहिलं बाई केक कापणं. कुकाच्या दिवशी बी केक कापतात म्हणे. काही बी करतात बाई नाही नाही लेकरो. शिटून माय स्पेशल गाडी उभी केली लगे केक आणायला लावला. त्या आता कापतात वाटते बाई. पहा सांगे पोरगी कुठे बसली बघ. तिला दे ना आवाज. अव काय ना करती नव्हे नाही लेकर गोट सोळ यायची. चला बसू तर ती पाऊ टुकू टुकू डोयानं आवाज देतो बाई. या पोरीला कुठे गुतली माहित. पहिले केक कटिंग करायची का रिंग घालायची. रिंग घालून घ्या ना. बोलव ना आणखी. अरे या ना मावशी या ना वर. हो अगं योगिता तुझ्या ताईला आवाज दे ना. त्या ताईच ना तुझ्या. हो ये ना ग म्हणून ताई ये ना. जया ताई ये ना. हो आले ना. ह्या माझ्या म्हणू ताई आहेत 2 नंबरची ताई. हो का नमस्ते ताई. या ना ताई. हो आले ना. बाळा झोपला वाटते. या ना ताई समोर या ना. हो हो अगं ज्योष्णा ताईला आवाज दे ना. आणि कविता हो ते पाहुणे आले ना त्यांच्या इथले ते बोलून राहिले. ताई म्हटलं आधी रिंग घालून घ्यायचे आहे ना मग केक कटिंग करूया. हो ताई. हा राजू रिंग घाल तू पहिले योगिताला. हो श्यामला घ्या लागत होता इथं फोटो देत होता तो. अरे तो झोपलाय तर मावशी आहे तिथं बसलेला. आता भाच्याची बहिणीची काळजी नको करू. आता तू दुनियेत गुंग हो. हा योगिता दे हात पुढे. तू घाल मग त्याच्या हातात. अरे कॅमेरामॅन फोटो घ्या. धावशी आहे हो. योगिताची नाना धावशी आहे. बरं ना. म्हटलं स्वीटू ताई आता केक कटिंग करायची ना. हो बांधलेले काकडे आता तू बंधनात. ज्योष्णा तू तर योगितापेक्षा नवरी दिसून राहिली. नवरी सिंपल दिसून राहिली तुझ्या पुढे. का ग योगिता. मग जीजाजी तुम्हाला काय वाटते माझी बहीण त्या नवरीपेक्षा कमी आहे का. ज्योष्णा ताई खूप छान दिसत आहे ग. तुला म्हटलं होतं ना तूच घे हा लेंगा. आज तरी घालायला पाहिजे होता म्हटलं. जावाई बा हा लेंगा खरं तर योगितालाच घ्यायचा होता. चुपस पागल त्याची नको बरोबर करू. योगितानी पण घ्यायला पाहिजे. तुम्हाला असं वाटलं होतं योगिता तू लेहंगाच घेशील. हो घ्यायचा होता पण म्हटलं लग्नात घेईल एखादा लेहंगा. आज ना साडीच घ्यायची होती खरं तर मला. साडी पण छान वाटते ना.
तू लेहंगा घातला काय आणि साडी घातली काय, तुझ्यावर दोन्ही चांगलंच दिसलं असतं. आम्ही कान बंद केलेत. अहो इकडे या साईडला. काय जोशना ताई. अरे वा, घ्या फोटो, घ्या बा आमचा, घ्या फोटो. जवळ या ना, थोडीशी इकडे या ना. हो आलो बा, आलो. घ्या बा, घ्या फोटो घ्या. चला येतो बा, दोघांचे अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. चला ए ग, ये ना ग मोनू ताई, ये ना. ए मोनू, ये ना ग. बरं चला काढा तुम्ही फोटो, मी पाहतो तिकडे जेवणाच्या इकडे. अरे नाही नाही नाही, वेळ नाही, बस जेवण चालू झालंय ना. नाही नाही नाही, काय रे, जेवण करून जा. कोण योगीराचे बाबा का काय माहिती, आता होते मामाजी इकडे, ते देत आहेत. पण जेवण केल्याशिवाय जाऊ नका बरं. अरे या या या. जोशना म्हटलं, राजू पाटील हे आपले मामा आहेत. नमस्कार नमस्कार. अरे भाऊ फोटो फोटो घ्या एक. येतो हा. मामांना म्हटलं, मामा जेवण केल्याशिवाय जाऊ नका. नाही नाही सुनबाई, जेवून जातो ना. हो हो. मामीला नाही आणलं. तिची तब्येत नव्हती लेक बराबर. हो का, बरं जेवण करून जा बरं, जेवण चालू झाले बरं. हो हो हो. हे म्हणजे तुझ्या ताईचे मामसासरे हो ना, पाहुणीचे मामा. हा, जोशनाताईचे मामसासरे, त्या पाहुण्याचे ते मामा आहेत. बापरे, भरपूर रिलेटिव्ह आहेत तुम्हाला आहे ना. समजा आता 5-4 बहिणींचे नातेवाईकही म्हटलं तरी, आणि घरातले पण. हो, मोठा खटलाच आहे आमचा. नातेवाईक भरपूर आहेत. कारण कसं आता माझ्या 4 बहिणीचे लग्न झालेले आहेत, मग त्यांचे नातेवाईक आणि ते त्यांच्या घरचे, असं कार्यक्रम काही असला की भरपूर जमा होतात लोक. पाहुण्याला सांगाच लागते, तेवढं सगळे जवळचेच असतात ना. आता जवळबाचे काका, मामा, मावशी एवढे जरी सांगितले जवळचे, तरी पण भरपूर होतात ना. हो बरोबर आहे. या मामा चला जेवण करा, ते माझे सासरे भाऊ आहेत. भेटलो गड्या मी तो सासऱ्याला भेटलो. तू का नाही लेहंगा घेतला योगिता, तुला नाही आवडत का? नाही आवडते असं काही नाही. काय सारखं स्टाईल आहे का काय, साडी काय, आणि तो खूप महाग होता. म्हणजे त्याचा कलर नव्हता चांगला. महाग होता मग काय होते? नाही काय नाही होत. पण ते एवढे महागाचे कपडे कोण कशाला विनाकारण खर्च करायचा. बाकीचे कामं पण असतात ना. कपडे काय स्वस्त काय महाग काय दोन्ही फटतातच. हो बरोबर आहे. नाही पण लग्नात कपडे वगैरे व्यवस्थितच घे महागाचे. एकदाच होत असते लग्न का नेहमी होते का? हो घेते ना. हो म्हणजे ही पण 5.5चीच आहे ना, आणि दिनू दादानी 5 पर्यंत सांगितलं होतं. असं काही नाही. अरे ते काय बापून म्हटलं असेल तसंच. नाही तसं काही नाहीये. म्हणजे 5 म्हटलं म्हणजे 5च घ्यायचं असं काही नाही. आता येईल काय सांगू की मी 10ची घेतली, तुम्ही 15चा ड्रेस घेतला असता तर माझ्या बाबाचं कळमुडलं झालं असतं ना. माझ्या बाबाला काही एकच काम आहे का, एवढी मोठी 5 ग्रॅमची अंगठी घेतली, लागे ड्रेस घेतला, एवढा मोठा खर्च, एवढा मोठा मंगल कार्यालयात कुंकू आहे मला, 1000 लोक तर जमाच झाले. जवळचे पाहुणे म्हटलं तरी या माणसाईनं 500 लोक आणले. 500 लोकांचं कोणी कुकाले आणत असते का? लग्नात का 2-4 हजार आणतात का काय सांगा बाई जमा करून. आता आमची इकडची बाई एवढं मोठं सोय रे, एवढं थोडा खर्च होऊन राहिला का मा बाबाचा. येईल काय सांगा आता. येईल काय आहे, नोकरी आहे, याच्या घरी एवढी मोठी जमीन आहे. आमच्या बाबाची कोरडवाहू जमीन, आणि कोरडवाहू जमिनीत किती पिकते, आणि एकटेच माझ्या बाबा कमावते. 4 पोरीचे पहिले लग्न केले, आता मला लग्न. 5 पोरीचे लग्न करणं म्हणजे काय तोंडाची गोष्ट आहे काय? येईल काय सांगा. काय होते महागाचा घेतल्यानं. म्हणजे तसं काही नाही. तुमचा ड्रेस छान दिसून राहिला. हो का, 7चा आहे हा. बापरे, माझ्या बाबानं तर 5च म्हटले ते. 2000 यानं आधी वर केले, आणि मी फेसोफेस 5च गमावलं. 5च्या वर 1 रुपया वाचवला. 4999चा घेतली साडी, 1 रुपया वाचवला, आणि येणं वरून 2000 गमावले माझ्या बाबाचे. मामा जोड गेला श्याम. फोटो घ्या भाऊ, त्याचा फोटो घ्या. व्यवस्थित पकडा त्याला. अरे बापरे, मामीला पण काळजी आहे. श्याम नवीन मामी खूप क्यूट आहे. ओ माय बाई, मामा जोड गेला का बाबू. बाय फोटो चालू आहेत का? काल बाबा. या ना योगिता, ह्या माझ्या सासूबाई. हे असं फक्त समाजासाठी, त्या माझ्या आईच आहेत. या ना मामीजी. हो माय बाई, आशीर्वाद माहित नव्या जोड पेले. राजू मस्त दिसून राहिले रे दोघे जण. मा श्याम पाय नका गुदगुदू हालते. माय मामा जोड गेला का बाबू. पाय ना रडून नाही राहिला. त्याला तर वाटू राहिलं काय त्याला फोटो काढून राहिले म्हणजे काय समजून राहिलं काय माहिती. त्याला माहित आहे काळे बाबू, माहित आहे त्याला. गोळ्यावर बसते आता तू मामा संग. बापरे, बहिणीचं भाच्याचं जास्त आहे वाटते. ठीक आहे योगिता, घे तुझ्याजवळ घेऊन काढायचा फोटो. हो द्या ना. पाहिजे मामीला हात लाव. हो ताई. दे मामीली प्रसाद देऊन दे. मामा मामीले आता आशीर्वादच पाहिजे त्याला. सवय लावून घ्या म्हणा आता.